भगवान परशिवाले निवास आवास कैलास. कैलास पर्वता भितरी निरंतर जावंगेनु परमेश्वर वास करता उरता. जर भक्त लोकाले अपेक्षा असलेली तिंक थंय वचून दर्शन दिवचे हे परमेश्वराले स्वतः सिद्धी जालत असले स्वभाव. कैलास म्हणजे भितरी सहजान आमकां कल्पना येवचे सुतलू मुतलू परमेश्वराले आराधन करत असले ऋषीगण. सुंदर जालत असले स्वच्छ जालत असले परिसर. शिवगण निरंतर जावंगेनु परमेश्वराले व्यवस्थे तरी तत्पर जान उरता. तसले एक सुंदर प्रदेश ते. एक दिवस अचानक जावंगेनु भगवान विष्णू गरुडारूढ जावंगेनु कैलास पावता. प्रायः परमेश्वरा मेळका कितके उलयका म्हणजे चिंतने भगवान विष्णुचे पुरो. कैलास पावंगेनु कैलासाचे महाद्वारा कणे गरुडा सांगता हांगा देवे म्हाका आपणाक म्हणून. गरुड थंय थिंग देवयता. सहजानूची विष्णू चलत चलत महाद्वारातून भितरी चमकून घेऊन वता. भगवान विष्णूनी थंय देवाची आवश्यकता ना. साक्षात परमेश्वर खंय बसले की थंय देवीत तेणे. जाल्लेरी भगवंत कित करता आमक्यानाची शिकयता. आम्ही आमचे किंता एक व्यक्ती व्हड व्यक्ती मेळोवच केल्यार आमी कशें वचका म्हणचे. अश्यांग न्हू महाद्वारा कणे तो देवलो. गरुडा सांगले तूं थोडे वेळ हांगा राबे हांव वचून परमेश्वरा मेळून येता म्हणून. आनी तो चलत चलत परमेश्वरा सानिध्याक पावलो. भगवान विष्णून येवन थोडे वेळ बी जालो ना. तितले भितरी परमेश्वरा मेळका परमेश्वरा दर्शन घेवका परमेश्वरा कणे खंयची एक सूक्ष्म विचारका म्हणजे भावनेचेरी यमा राजा तेगेले वाहनाचेरी थंय येवन पावता. येवन पावोंगेनु तो बीची महाद्वारा लागीं देंवता. देंवोंगेनु आनी भितर वचका. महाद्वारांतल्यान भितर वचोंगेनु परमेश्वरा मेळका म्हण सांगेनु तिगे रेड्डेतन देंवोंगेनु मुखार वता आसा. प्रायः कैलासाचे परिसर इतले रम्य म्हळ्यार पळयता उरया म्हण दिसता. अशें जावंगेनु सहजानुची हे यमराजाले दृश्टी त्या दिकांनी हे दिकांनी वता वताची महाद्वारा उंची बशिल्ले तसले एक गिळी दिकांनी लक्ष वता यमराजाले. यमराजा लक्ष ते गिळी दिकांनी वच्चे भितरी यमराजाक आश्चर्य जाता. आश्चर्य जावंगेनु यमराजे ते गिळी दिकांनी अत्यंत विशिश्ट जाले तसले दृश्टिकोनाच्यारी 5 सेकंड पळयता राबता. केन्ना यमा दृश्टी ते गुब्बी उंच पळकी तेन्ना ते गुब्बी भिवचे सूर येता. 5 सेकंड अत्यंत विशिश्ट जाले तसले दृश्टीनी यमराजा ताका पळयता. हां उरो म्हणटा आनी भितर वता परमेश्वरा मेळची खातीर. हे सगळे सन्निवेश बाजूनी राबिल्ले तसले गरुड पळयता उरता. ताका दिसता यमानी मागे जातीचे पक्षी जातीचे एक पक्षीक पळयला आतां गुब्बे पळयला. अत्यंत विशिश्ट तसले दृश्टीन ताणें पळयला आसा. अशी जावन म्हाका दिसता आतां यमा परतून वच्चे केलेरी हे गुब्बे घेवन वतो म्हणून. हे गुब्बेक जीव काडटा म्हणून. पूण सांगे न्हू ताका दिसता थंय गुब्बी नडगता आसा गडगडता आसा. गुब्बी काण वता. गुब्बे काण वचोंगे न्हू सांग ताका तूं कांय भिनाका. तुगे राज हांव हांगा आसा. तूं कितें भिता. तुका कांय जाणाशी पळोवंक जेवदार मागेल न्ही आतां. यमात वच्चे केलें न्ही तुका आपोवन व्हरचें तेणें. हांव तुका हांगा तरी ना करून दुसरो आपोवन सोडटा. कांय भिनाक तूं म्हूण सांगे न्हू ते गुब्बेक सांत्वन करता. सांत्वन कळंगे न्हू
ते गुब्बीक हाती धरून घेनू खंय की वता आनी त्या गुब्बी सोण घेनू परत येवन पावता. कारण कितले वेळाक भगवान विष्णू भायर येतलो तेगे सेवे करता म्हणची गुतना गरुडाक गडबडीचेर येवन पावता गरुड. थोडे वेळ जाले की ते यमराज परमेश्वरा उलयचे खातीर भितर गेलेलो तो पयलीं भायर पडता. भायर पळोवन गे न्हू रेड्डे उंची बसता. रेड्डे उंची बसत गेलतना तेका दिसता तो वळीक हांगे गुब्बी पळयली न्ही हांयें. पळय ते गुब्बी खंय आसकी म्हूण सांगे न्हू आनी परत ते महाद्वारा उंच दृश्टी घालता. थंय गुब्बी ना. तेन्ना अत्यंत आश्चर्य जाता यमराजाक. हा म्हण दोळे धांपता. दोळे धांपून अय्यो म्हणटा आनी ती रेड्ड्या उंच बसून वचचे सुरवात करता. तितले भितरी गरुड कितें उरता थंय तो यमायेगेन तडयता. तडून घेवन राब थोडे वेळ म्हणटा. भगवान विष्णूले वाहनान केन्ना सांगलें की तेन्ना यमराजा थोडे वेळ राबता. कितें विचारता तेका. ना तुवें आतां पळयली न्ही गुब्बी दिकांनी कितें पळयली तुवें ते गुब्बी आसकी म्हणून. ना सहज पळयले. ना 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 म्हाका गुर्त आसा. आतां जर ते गुब्बी थंय आसलेली तूं कितें करता आशिल्लो ताका घेवन वता आशिल्लो यमरायाक. अशें हांव गे न्हू आतां हांवें ताका एक विशेश जाल्या तसली वेवस्था करून सोडला म्हण सांगे न्हू. केन्ना गरुड सांगता की तेन्ना यम हांसता. ओहो तुवें तें वेवस्थीत करून सोडलें. हय हांवें तें वेवस्थीत केलें. तुगेले येद्दा तेणें मेळचें ना तुगेले हाती तेणें मेळचें ना म्हूण सांगे न्हू. ताका सेफ जाल्या तसले जाग्यार घेवन हांवें ताका दरयला. अशें जावं गे न्हू हांगा तें गुब्बी ना म्हूण सांगता की तेन्ना यमा सहज अनुची गरुडा पळोवन सांगता आसा. असतूट गुब्बी आपूण व्हरचें हांव येवच ना रे मारया. मागीर आसाचे दोत लोक चिन्नी येताचे तें उठ आपूण हांव येता म्हूण टाकून घेतलें तुवें. तशें म्हळ्यार रे तुवें कित्याक अत्यंत तीक्ष्ण दृश्टीन पळयलें ते गुब्बीक. हां तें न्ही हांव तुका सांगता आतां म्हण सांगूं गे न्हू यमा सुरवात करता. हांव केन्ना परमेश्वरा मेळका म्हण आयलो तेन्ना सहज न्हू म्हागेली दृश्टी हे गुब्बी उंच गेले. गुब्बी उंच वच्चे भितरी म्हाका दिसलें अय्यो हे गुब्बी हांगा कशें पावला म्हणून. कारण हे गुब्बीले कितें मरण आसा 10 मिनटांनी जावचें आशिल्लें. ते बी खंय जावचें आसा हांगातन 50 किलोमिटर दूर एक गुहे भितरी ते गुब्बीचें मरण आशिल्लें. ते पळोवन म्हाका अत्यंत आश्चर्य जालें. 10 मिनटांनी 50 किलोमिटर दूर जालें तसले गुहे भितरी हें गुब्बीलें मरण आसा. हे गुब्बीचें हांगा आसा मू दैवलीली कितकी म्हूण सांगूंक गे न्हू. हांव पळोवंक गे न्हू भितर गेलो जाल्यारी दैवी संकल्प केन्ना चुकत ना. देवा संकल्प कितें आसा भगवंता संकल्प कितें आसा तें ध्यानू जाता म्हणचेक तुगे सपोर्ट ताका मेळ्ळा म्हण जालें. तुवें कितें विचार केले परतून हांव वच केलें हें गुब्बी व्हरता म्हणून तुवें तोड वकल ना. 5 मिनटां भितरी ते गुब्बी घेतलो आनी ते गुये भितर घातलो आनी बागील घालन तूं कितें केलो परतून आयलो. खंय मरण आशिल्लें कितें गुब्बीक थंय वचून तुवें पावयलें. जर गुब्बी वचचें आसलें रे 4 की 5 तास लागता आशिल्ले तितले दूर जाल्यार तूं तशें न्ही स्पीड वतलो न्ही. 2 मिनटां भितर तूं पावयलो ते गुये भितर घातलो ते गुब्बीक आनीची मागे कडल्यान रक्षण करता म्हूण सांगून तूं हांगा येंगे न्हू. टीव्ही दाखयता आसा तुवें गुब्बी रक्षण केलें म्हूण सांगे न्हू. तुवें टीव्ही दाखयची काम ना. खंय ताका मरण आशिल्लें की थंय तुका ताका तुवें गुब्बी पावयलें. अशान भगवंताला कितें संकल्प आसा तुवें पूर्ण केलें म्हूण सांगून ताका धन्यवाद सांगून केन्ना वचचें लागता की तेन्ना गरुडाक शॉक येवं वता. अय्यो हांवें कितें काम केलें. खंयचे गुब्बीले प्राण उडशी काय म्हणून हांवें प्रयत्न केलो की ते गुब्बी थंय वचून मेलो म्हूण सांगे न्हू. पश्चाताप करूंक सुरवात करता खंय.
त्यांना यम सांगता ते गुब्बेले आयुष्य इतलं आशिले, गुहे भितरी ते कशी मरतशिले. गुहे भितरी एक हेब्बाव असा, हेब्बावला आहार जान त्याने मरत आशिले. अशांत तुम्ही कितकले मागील तर रक्षण करता म्हणून सांगते गुब्बीक गुहे घातले आणि काळोख येवका त्याने भायर पळून गेले. मागीर हाती मेळचे ना म्हणून तुवें ताका बंड्यागल बी धांपून आयलो. धांपून आयलो थोड्या वेळा भितरी हेब्बावान ताका खाल्ले. तेगेलें आयुश्य मुक्ताय जालें म्हण केन्ना सांगता की तेन्ना एक सत्य गरुडा कळून येता. भगवंताला कितें संकल्प आसा, परमेश्वराला कितें संकल्प आसा ते कोणाकच चुकीचे जावूच ना म्हूण सांगेन. ते कणगे न्हू मना पश्चाताप करता. अयो जर ते गुब्बी हांगा उजिल आसले री चुकून घेत आसली की कितकी, मरण ताका दूर येत आसली की कितकी, जाल्यार कितें करचें. भगवंता संकल्पा प्रमाण ते गुहे ते वचून पावले. ते हेब्बावाला आहार जाले, ते मेल्ले म्हण कळटना प्रायशा जिवनाचें सत्यच इतलें म्हूण सांग कणगे न्हू भगवंताक शरणागताच खंय गरुड म्हणजे कथा आयकलतना आमकां कळण येवची सत्य कितें जिवना भितरी. कळण येवचें सत्य एकूची. तेन्ना कोणाक मरण आसा ते मरण तेन्ना ताका येनू येता म्हणून. कोणाले केन्ना अंत्य जावता आसा ते अंत्य तेन्ना ताका जानू येता म्हणजे सत्य हांग कळून येता आसा आमकां हे कथे भितरी. खंयच्या रुपात जावो, खंयच्या नियमान जावो ते ऑटोमॅटीक घण येता वता जिवना भितरी. अशें जावंक गे न्हू आमी सहजान म्हणटा उरताची ताका तशें मरण येवचें ना आशिल्लें, हेका कशें मरण येवचें ना आशिल्लें म्हणून. तशें कांय ना. केन्ना मनुश्य जन्मा येता की ते दिवसूच निर्णय जाल्लो उरता हेण कशें मरता, हेण कशें मरचें आसा म्हणून. हिगेलें आयुश्य कितलें आसा, हिगे जिवनाचें अंत्य केन्ना जाता म्हणजे सिद्ध तेन्ना जाल्लो उरता खंय. आमी तें सांगचें अशें जाल्यार वांत आशिल्लो, तशें जाल्यार बचाव जाता आशिल्लो, तशें सुद्दां चिकोन घेता आशिल्लो, अशें जाल्यार कितकें जाता आशिल्लें म्हणून. तशें कसलें घडना तें. कितें जावका म्हण आसा तेचें येता वता. आमी बदलावण करूंक वचचा गेल्यार ते तशी जानू जावंक म्हण आसा तशी जानू जाता विना ते कोणा कडेन चुकीचें जावच ना. पळया हांगा आशिल्ली गुब्बी 50 किलोमिटर दूर आशिल्ले तसले गुह्या वचून पावोवका ते मरका म्हण जाल्ले आसले री ते टायमार हांगा गरुड विष्णून येवका म्हण जालें, तेगे फाटी गरुड येवका म्हण जालें, त्या गरुडान त्या खोन थंय घालका म्हण जालें. ना जाल्यार त्या टायमार हांगा कितें विष्णून पावता, गरुड कितें त्या पक्षी पळयता. म्हळ्यार हें उठ दैवी संकल्प म्हण जालें. हें उठ जाल्लें खातीर तें जाल्लें म्हण जाल्लें आसता री. दैवी संकल्प कितें आसा ते घडणू घडता ताका कोणाची चेंज करूं जावच ना म्हणजे सत्य हे कथा आमकां दाखयता आसा. आमगेले गुरुजी केन्ना म्हणटा उरतशिल्लेची मनुष्य जन्मा येता आसतनाची 5 सौभाग्य घेवन येतके तो जन्मा येता आसतनाची. ते सौभाग्य खंयचे आयु कर्मच वित्तंच विद्या निधनमेवच पंचैतानि च सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः म्हणून. हे 5 सिद्धांत 5 व्यवस्थे मनुष्य गर्भ आसतनाची निर्णय जाणवच खंय. खंयचे खंयचे अवस्थे आयु कर्मच वित्तंच विद्या निधनम. आयु म्हणजे आयुष्य. हे मनुष्य कितलं आयुष्य म्हणजे शिशु गर्भ आसतनाचे निर्णय जाणवता. आयु कर्म हे शिशु जन्म आयल्यानंतर कितें काम करता ते बीच गर्भ आसतना निर्णय जावता. वित्तम हे मनुष्य कितलें जोडटा जिवना भितरी ते बी गर्भ आसतना निर्णय जाणवता. विद्या हे मनुष्य कितलें शिकता ते बी गर्भ आसतना निर्णय जाणवता. निधनम हे मनशान कशें मरता ते बी गर्भ आसतना निर्णय जाणवता. हे कितें 5 वस्तू आसाची आयुष्य कर्म विद्या वित्त निधन हे गर्भ आसतनाची निर्णय जाणवच खंय. केन्ना जन्म येवका कशी करता कशी मरका कितलें जोडका कितलें शिकता कितें काम करता म्हणजे हे आमी हांगे निर्णय करचे न्ही. आमी गर्भ आसतनाच निर्णय जाता म्हण जाल्लो आसले री हे मोठे संकल्प कोणाले म्हण जाले भगवंताले म्हण जाले न्ही. केन्ना भगवंताले संकल्प जाल्ले म्हण जाल्ले
त्यांनी चुकीचे कोणाकडे जात ते कोणाकडे जावत ना. ललाट लिखिता रेखा परिमार्ष्टुम न शक्यते. आमगे किती बरयलें आसा, कशी घडका म्हणून बरयलें आसा ते कोणाकडेची मार्जन करचेक परिवर्तन करचे जावत ना खंय. आमी दाखोवंक घेता तशी जाले तशी जात तशिले ते टायमार थंय गेल्यार कितकी चुकता आशिल्ले म्हणून. ना, खंयचे टायमार कशी कितें केन्ना खंय म्हणी जावका म्हणचे आसा ते उठूची ऑटोमॅटीक घडता वता. आमी दाखोवंक घेता महात्मा सान्निध्या भितर आसतरी वांत आशिल्लो म्हणून. ना, महात्मा सान्निध्या उरनूच मोरका म्हणजे जालो आसतरी तसली बी मदील घटना न्ही कितले पळयता आमी जिवना भितर. खंय की पुण्यक्षेत्रां वचून मोरकावन पुण्यक्षेत्रां वचून मेजाल पळयता आमी. एक्सिडेंटान मोरकावन आसता एक्सिडेंटान मेला तसलो लोकांना खंय पळयता आमी. कारण कितें, तशी मोरका म्हण आसा तशी मोरचे इतलेच. थंय कोण तरी कितें तरी बदलावण करतलेची कितें तरेची हाण घालतलेची म्हणचे फाल्स. अशें आमगेले गोरू केन्ना एक उतर म्हणटा उरता आशिल्लेची पळय मनुश्याला आयुश्य कितें आसा हें बदलावण करूं जावत ना रे. मनुश्याला कितें आयुश्य आसा हें बदलावण करूं जावत ना. जाल्यार एक बदलावण करीत म्हळ्यार खंयचे आरोग्य बदलावण करीत. मनुष्य कितें आरोग्य आसा ते आमी जास्ती कमी करूंक घेवत. आयुश्य कितें आसा ते निर्णय केलो आसा. ते खडाखंडीतून इदमित्थम म्हणून निर्णय जाल्लो आसा ते तुवें 4 दीस फाटीं मुखार कलोवंक शक्यच ना म्हणचे आमगेले गुरूल केन्ना वाणी. अशें जावंक न्हू हें कथा कितें आसा आमकां एक उदाहरण दिता आसा मनुश्याला आयुश्य खंय केन्ना कितें जावका म्हणचें आसा ते प्रकार घडता वता विना ताका कोणेच कांय करूंकच शकत ना म्हूण सांगलें. कोण ताका बदलावण हाडूंक शकत ना म्हणून. जर बदलावण जावचें आसल्यार ते गुबी थंय उरता आशिल्ले ते गुबी आयुश्य मेळक आशिल्लें तशें जालें ना. ते थंय गुब्बी 10 मिनटां भितर ते गोंया वचून पावता. थंय तेगेलें मरण जाता म्हणचे एक सन्निवेश पळयला म्हणजे जालो आसतरी ते सन्निवेश आमकां कसले करता कितें कितें परिवर्तन करता म्हणजे सत्य आमकां कळनाशें उरतना. आमी सहजान सांगचे आसा तुवें त्या टाटकून हल्ले आसल्यार तो वांत आशिल्लो म्हणून. मेले नंतर म्हणचे विशय ते आमी सोडया. आमकां दिसचे तें त्या गेल्लो आसल्यार हो वांत आशिल्लो म्हणून. जर तेगे कडेन गेल्लो आसल्यार हेगे कडेन आयले तो वांत आशिल्लो म्हणून. उलयचें कांय तोंड ना आमकां. देवान ज्ञान दिला बुद्धी दिला शक्ती दिला आमी कितें उलयताचे. आमकां जावं कशें आमी परिवर्तन करून घेवचें आमी भारी शूर. जाल्यार कितलें घडका म्हण आसा कशी घडका म्हण आसा कितें जावका म्हण आसा तें कोणा कडेच चुकीचें जावत ना. हें कितें 5 कर्म आसाची हें शतशः सिद्धी जाता वताची. आयुष्य कर्म विद्या संपत्तू आनी निधन मरण हें मनशांनी गर्भासतनाच निर्णय जावचे. अशें आसले तरी जन्माक येता येतात बी मरीत. जन्मायला थोड्या दिवसांनी बी मरीत. जन्मायला 50 वर्षांनी बी मरीत. 100 वर्षांनी बी मरीत. गरीब जान बी मरीत. श्रीमंतान बी मरीत. बरें काम करून बी मरीत. वायट काम करून बी मरीत. विद्यावंत्यान बी मरीत. विद्यावंत्यान नाशी बी मरीत. हें उठ कितें निर्णय आसा हें गर्भासतनाची जल्म व्हरता विना नंतर करचे न्हय. आमकां दिसता आमी हें नंतर निर्णय केले हें केलें अशें बरें जालें तशें बरें जालें म्हणून. ते आमकां दिसचे कल्पना मात्र. हें उठ गर्भासतना निर्णय जाल्लो उरता. गर्भांतनी येवं केल्याची हें उठूची कितें रेकॉर्ड आसा तयार जाल्लें उरता. ते प्रकार आमी चलचे विना जिवना भितर आमी नेवेन कितकी करता म्हणचे फाल्स येता वता. अशें आमगे न्हू जिवनाचें एक सत्य कितकें म्हण सांगलें कसलें चलका म्हण आसा कशें जावका म्हण आसा तें जाता विना तें कोणा कडेच चुकीचें जावत ना म्हणचें सत्य हें कथा आमकां दिता आसा. कोणाला आयुश्य वेची तुमी एक निमिश वेची जास्ती कमी करूं जावत ना. 1 सेकंड बी जास्ती कमी करूं जावत ना. खंयचे रितीन तेगेलें जीवन बदलावण करता म्हण तुमी गेले वेची तेगेलें काम तुमी बदलावण करूं जावत ना. तेगेली विद्यावंतीक तुमी बदलावण करूं जावत ना. तेगेली जन्म बदलावण करूं जावत ना. तें कशी घडका म्हण आसा तें तशी घडत विना ताका बदलावण हाडूं जावत ना म्हणचें एक प्रत्यक्ष उदाहरण
हे कथा जाणस आमकां. अशें जावंक गे न्हू. आमी कितें करीत जिवना भितरी एक काम करीत. कोण अनिमित हे सगळे घडतकी ताका शरणागत येवचे आशिल्ले एक मात्र उपाय आमगे म्हालवळान सांगिल्लो आमकां. जर आमी ताका शरणागत येले, जर तेगे मना भितर आयले, थंय कितें तरी परिवर्तन जावीत. कोणे रुल्स कल्लास की तेणे ते रुल्स काडीत. ताका अधिकार असते. ताका चेंजीस करचे, ताका निर्णय तिगेल्या हाती भितर आसा. ते सोडून आमी चेंजीस करताची, कितकी करूं जाता आमचे कडेन म्हण सांगचे हें फाल्स. अशानूच न्हेवे आमगे म्हालगड लोकांनी परमात्मा स्मरण करया, परमात्मा शरणागत या, परमात्मा कडेन मागया तुमी. जर ताका मन आयले री तो कितें करूं शकता म्हण सांगिल्लें आमकां. अशें जावंक गे न्हू. आमगे जिवना भितर एक कृतकृत्यता येवंक काम जालें आसलेली. जिवनात कितें एक इदें मिथ्य म्हणचे निर्णय आसा, ते निर्णया भितर थोडे तरेची फाटी मुखार जावंक म्हण जालें आसतली. आमी कोणा शरणागत येवका, ते भगवंताक शरणागत येवका. जर भगवंता शरणागत येले तेन्ना रुल्स ऑटोमॅटीक बदलावून येता. पळयताच सुप्रीम कोर्ट सांगता 14 वर्सां जेला खाली या म्हणून. तर ते कैद येयले मनस्थिती तेणें करचें काम पळोवंक गे न्हू. 10 वर्सांवर कित्याक रिलीज करूं शकता न्ही सुप्रीम कोर्ट. परिवर्तन जालें पळयत न्ही ताका. हां हेक सोडितात, चेंज करता, कानून ते चेंज करता. तशीची भगवंतानी केलेले कितें निर्णय आसा ते निर्णय भगवंतानी चेंज करपी ना हा, आनी कोणें चेंज करूं जावत ना. ते भगवंतान चेंज कर काम जाल्लें आसतरी भगवंता उंच श्रद्धे विश्वास अप्रमित भावने आमकां जावंक येता. श्रद्धेनी परमात्मा स्मरण आमकां करक येता. ते सोडून घेवन अशें जालें अशें जाता तशें, तशें जालें तशें जाता तशें म्हणून विचार करता बसचे हें कांय अर्थ नाशिल्लें जिवना भितरी. अशान आमी जिवना भितरी भगवंतालें स्मरण करया. स्मरण कंग न्हू भगवंता बरें जालें तसलें चिंतने आमकां निर्माण करी, आमगे जीवन बरें जावं अशी करी म्हणची प्रार्थना करया. तन्मुलक जर आमगेले प्रार्थने विधिवत्यान परमात्मा पर्यंत तरी पावले म्हणजे जालें आसतली खंडित्यानूची बदलावणेची वाट ही आमकां मेळटना म्हण न्ही. अशें हांव न्हू तसलें चिंतन आमगे भितर येवं, आमगे जिवना भितर बदलावण येता वच्यो. आमी जिवना भितरी कितें मानव जन्म आयल्याची ते मानव जन्माचे सार्थक जालें तसलें मोक्ष वचक आमी सगळो प्रयत्न करया. तन्मुलक आमगे जीवन सार्थक कंगिया आमी सांचेक इश्ट करता आसा. तसलें एक शक्ती सामर्थ्य ते भगवती राजराज स्वरूपिणी ज्ञानेश्वरी आमकां सगळो दिवं म्हणचे प्रार्थना बेची हें करचेक इश्ट करता आसा.